नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात अरविंद लिमये यांच्या डायरीतील कोरी पाने या कथासंग्रहातली कथा आनंद शोधताना. एस टी ज्या रस्त्यावरनं धावत होती तो रस्ता नव्हताच. एखादा दोर तुटलेला पतंग हवेत भरकटावा तशी एस टी त्या खड्डे आणि दगडधोंड्यांनी भरलेल्या आणि मातीनी व्यापलेल्या तथाकथित रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन धुरळा उडवत भरकटत चाललेली होती. जेमतेम 80-90 किलोमीटरचा असता प्रवास, पण तो इतका खडतर असेल याची रोहनला कल्पना नव्हती. या पुढच्या खडतर जीवन प्रवासाची ही सुरुवात तर नसेल ना. नुसत्या कल्पनेनीच रोहन दचकला. एखादी गोष्ट मनाविरुद्ध स्वीकारली की सगळंच कसं अडचणीचं, असह्य, नकोसं वाटू लागतं. रोहनचं काहीसं तसंच झालेलं होतं. आता याच एस टीतून धुळीचा आणि प्रत्येक क्षणाला बसणाऱ्या हादऱ्याचा त्रास सहन करत इतर खेडूत नव्हते का प्रवास करत. तेही छान गप्पा मारत, काही जण तर मजेत डुलक्या घेत. पण म्हणून काय झालं? त्यांची गोष्ट वेगळी, माझी वेगळी. रोहन स्वतःचं म्हणणं स्वतःशीच ठामपणे मांडायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला तितकंसं जमलं नाही, पटलंही नाही. ते आणि आपण यातलं वेगळेपण नाहीसं झालं. आपण ते जाणीवपूर्वक नाहीसं केलं तरच इथे तग धरू शकू. 2 वर्षांचाच तर प्रश्न आहे. त्यांनी स्वतःलाच समजावलं. नाहीतरी बदल सहजासहजी स्वीकारायला माणूस तयार असतोच कुठे. मग रोहन अपवाद कसा असेल? बदलीची ऑर्डर आली तेव्हा म्हणूनच तो अस्वस्थ झाला होता. बदली या शब्दातच बदल अंगभूत होता, त्याचीच त्याला धास्ती होती. त्याच्या अस्वस्थतेचं आणखीन एक कारण म्हणजे ही बदली तशी अवेळी झालेली आणि म्हणूनच त्याला अनपेक्षित होती. तो नुकताच रिक्वेस्ट ट्रान्सफर घेऊन स्वतःच्या गावी आला होता. त्याला जेमतेम 1-1.5 वर्ष तर झालं होतं आणि इथला कार्यकाल पूर्ण होण्याआधीच ही बदली, आणि तीही सहजपणे जाऊन येऊन करता न येण्या इतक्या दूरच्या खेडेगावात. मग सहजासहजी कोण स्वीकारेल हे? रोहनही ते मनापासनं स्वीकारलं नव्हतंच. पण नकोसं वाटलं म्हणून काही गोष्टी झिडकारता कुठे येतात. डेसिग्नेटेड पोस्ट मिळावी म्हणून राष्ट्रीयकृत बँकेतले इतर ऑफिसर्स किती आटापिटा करतात. रोहनला या रुरल ब्रँचला न मागता ब्रँच मॅनेजरशिप मिळत होती. पण सहजासहजी एखादी गोष्ट मिळाली की माणसाला त्याचं फारसं अप्रूप नसतं. म्हणूनच मिळालं त्याचा आनंद होण्याऐवजी घर सोडून एकट्यानं बेवारशासारखं तिथं जाऊन राहायचं या कल्पनेने तो धास्तावला होता. प्रयत्नाचा एक भाग म्हणून तो लगेच AGMनाही जाऊन भेटला होता. आईच्या तब्येतीच्या तक्रारी, बायकोची नोकरी, लहान मूल, कारणं अनेक होती. AGMनी ती शांतपणे ऐकून घेतली. सगळं समजल्यासारखं स्वतःशीच हसले आणि त्यांनीच त्याला समजावलं. त्यांचंही या रिजनचं हे शेवटचं क्वार्टर होतं. या तिमाहीत त्यांचीही बदली अपेक्षित होती. म्हणूनच जाण्यापूर्वी चांगलं काम करणाऱ्या त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना त्यातल्या त्यात सोयीचं पोस्टिंग देऊन जायचं त्यांनी ठरवलेलं होतं. राष्ट्रीयकृत बँकेत पुढच्या प्रमोशनसाठी सगळ्या ज्युनियर ऑफिसर्सना 2 वर्षांचा कार्यकाल खेडेगावातल्या शाखेत व्यतीत करणं अनिवार्य असतं. रोहनला त्यांनी त्यासाठीच त्यातल्या त्यात जवळची रुरल ब्रँच पाहून तिथे पोस्टिंग दिलेलं होतं. हे खरं तर रोहनच्या चांगल्या कामाचं ॲप्रिसिएशन होतं. त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर तरी आनंदित व्हायला हवं होतं. पण तिथून बाहेर पडतानाही तो तसाच निरुत्साही आणि नाउमेद होता. लहानपणी पहिल्यांदा शाळेत जाताना
घरापासून दूर जायचं या कल्पनेनेच तो भोकाड पसरून रडायचा. आई त्याची समजूत काढायची. आत्ताही बॅग भरतानाच त्याचं दुर्मुखलेपण म्हणजे आवाज न काढता भोकाड पसरून रडणंच होतं. याही वेळी आईने त्याला समजावलं, नोकरी म्हणजे सगळं आलं रोहन. एकाच जागी कायमचं राहता येईल का सांग? अगं पण तुला बरं नसताना आणि मला काहीही झालेलं नाही आहे आणि होणारही नाही आहे. अरे वयोमानानुसार बारीक सारीक तक्रारी चालायच्याच की. त्याची तू नको काळजी करू. तू तुझी तब्येत सांभाळ आणि छान आनंदात राहा. आनंदात? कसा राहू आनंदात? तो तिथे शोधून तरी मिळणार आहे का? तो शोधायचा नसतोच रे. तो आपल्या जवळच असतो. तो फक्त पाहायचा आणि अनुभवायचा असतो. डोळ्याला अशी झापडं बांधून राहिलास तर दिसेल कसा तो तुला? आनंद मिळावा म्हणून मुळीच आटापिटा करू नकोस. मनापासून आणि जबाबदारीने तुझं काम कर. ते केल्याचाही वेगळाच आनंद असतो. निघताना त्याने आईला वाकून नमस्कार केला. आई नेहमीसारखा तुझ्या मनासारखं होऊ दे असं तोंड भरून आशीर्वाद देईल असं त्याला वाटलं होतं. पण आईच्या तोंडून यावेळी तो आशीर्वाद उमटलाच नाही. रोहनकडे कितीतरी वेळ भरून आलेल्या नजरेनं पाहत तिने आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, सुखी भव, आनंदी राहा. अस्वस्थ मनानं रोहननं घर सोडलं ते हा आशीर्वाद बरोबर घेऊन. पण रोहनचं समाधान होत नव्हतं. आईने आपल्याला आशीर्वाद दिला होता का आदेश? भोवताली तिकडं सगळ्या अडचणी, गैरसोयी, विरह, एकटेपण, दुःख यांचाच सहवास असेल. तरीही तू त्यातच आनंद शोध. रोहननी मानेला झटका देऊन नाराजी व्यक्त केली. हा असा दुःखानं बरबटलेला आनंद हवाय कोणाला? त्याची आईही त्याला त्या क्षणी कुणीतरी परकी वाटायला लागली. रहदारीच्या गर्दीत आईचं बोट हट्टानं सोडलेल्या लहान मुलासारखा रोहन कावरा बावरा झाला. अंगात प्रवासाचा शीण अद्याप ठणकत होता आणि मनात घरच्या आठवणी. याच अवस्थेत तो ब्रँचमध्ये आला आणि त्याचा उसना उत्साहसुद्धा गळून गेला. मोठ्या शहरातल्या 25-30 स्टाफ मेंबर्ससोबत सुरक्षित भावनेनं काम करायची सवय जडलेल्या शरीर मनाला त्याच बँकेची एक अगदी छोटीशी ब्रँच मोजून 3 स्टाफ मेंबर्ससोबत काम करायला मिळाली. मग ती शिक्षाच वाटणार ना. अगदी आजवरच्या कामाचं ॲप्रिसिएशन म्हणून ब्रँच मॅनेजरची खुर्ची मिळाली म्हणून काय झालं? रोहननी ते मनातलं सगळं मनाच्याच एका चोर कप्प्यात दडपून टाकलं आणि तो हसत मुखानं ब्रँचमध्ये आला. पाहिलं तर ब्रँचमध्ये ग्राहकांची ही गर्दी. सगळेच ग्राहक थकलेले आणि वृद्ध. मग त्याच्या लक्षात आलं, आज 1 तारीख आणि सगळेच पेन्शनर्स पेन्शन काढायला आलेत. या ब्रँचच्या टिचभर जागेत ती गर्दीही तुडुंब वाटत होती. शिपाई, टोकन क्लार्क आणि हेड कॅशियर इनमिन 3 माणसं. जुजबी ओळख झाली. आधीचा मॅनेजर गेल्याच आठवड्यात रिलीव्ह झालेला. रोहनला पाहताच तिघेही रिलॅक्स झाले. आधार मिळाल्यासारखे, ओझं उतरल्यासारखे सुद्धा. जॉईनिंग रिपोर्ट लगोलग पाठवायला हवा होता, पण निवांतपणा मिळेना. एकतर आत्ता या क्षणी विश्रांतीची नितांत गरज वाटत होती, त्यात या पेन्शनर्सचा गोंगाट. कामात लक्षच लागेना. सणकच आली एकदम. ओरडून सगळ्यांना सांगावंसं वाटलं, जरा गप्प बसा, ही बँक आहे, मासळी बाजार नव्हे. पण मनात आलेलं हे रोहननी मनात दाबून टाकलं.
त्याला सांगावंसं वाटेना. त्या सर्वांचं वय, त्यांची थकलेली शरीरं, त्यांच्या थरथरणाऱ्या माना, निस्तेज नजरा, सगळं पाहिलं आणि त्याला त्यांची कीवच वाटली एकदम. राग निघूनच गेला. या पेन्शनच्या निमित्ताने बिचारे येतात. पेन्शन हे आपलं निमित्त. त्याहीपेक्षा जास्त ओढ आणि आनंद एकमेकांना भेटण्याचा. पैसे हातात पडायला लागेनात का 2 तास? पैसे मिळाल्यानंतरही तासभर बसतील. निघताना, निरोप घेताना प्रत्येकाच्या नजरेतली ती अंधूक ओझरती भीती. पुन्हा भेटू शकू? जगलो वाचलो तर भेटूच, पण नाहीतर? मग निरोपासाठी हातात घेतलेला हात कितीतरी वेळ तसाच रेंगाळत, मग नाईलाज झाल्यासारखा सोडले. पूर्वीच्या ब्रँचमध्येही हे अशाच गर्दीतले असेच उसासे दर 1 तारखेला रोहनने ऐकले होतेच की. करू देत गोंगाट. आजच्या गप्पा हाच त्यांचा विरंगुळा आणि पुढच्या 1 तारखेपर्यंतचा प्राणवायूसुद्धा. रोहननी त्यांना मनोमन माफ करून टाकलं. जमेल तसं कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायला लागला. एवढ्यात काउंटरवर काहीतरी विपरीत घडत असल्याचं रोहनला जाणवलं. एक पेन्शनर संतापाने लालबुंद झाला होता. क्लार्कनं दिलेलं टोकन त्या क्लार्कच्याच अंगावर भिरकावून तो पेन्शनर बेभान अवस्थेत थरथरत उभा होता. परिस्थितीचा अंदाज घेत रोहन जागचा उठला. काय झालंय? शक्यतो शांत, समजुतीच्या स्वरात त्यांनी विचारलं. ऐकून आजोबा उखडलेच. विचारा की या तुमच्या हरामखोरांना. म्हातारा समजवण्याच्या पलीकडे गेला होता. काय रे, काय झालंय? रोहननी शिपायाला विचारलं. शिपाई भांबावला टोकन क्लार्ककडे पाहत चुळबुळत राहिला. काय नाही साहेब, टोकन क्लार्क सांगायला लागला. अहो, हे आले तेव्हा पहिली 2 टोकन्स देऊन टाकली होती. यांना मी 3 नंबरचं टोकन दिलं तर मला नकोय ते टोकन. का नकोय तुम्हाला? अरे मलाच का म्हणून? दुसरं कोणतंही टोकन द्या, हे मी अजिबात घेणार नाही. रोहनला त्या माणसाचा विलक्षण राग आला. जग इकडे 21व्या शतकाकडे झेपावतंय आणि हा शुभ अशुभ आकड्यात खितपत पडलाय. कितीही सांगितलं तरी त्याची समजूतच पटेना. अखेर रोहननं नुकत्याच उघडलेल्या स्वतःच्या बचत खात्यावरचा छोटा रकमेचा पैसे काढायचा फॉर्म भरून घेऊन तो 3 नंबरला स्क्रोल करायला सांगितला आणि त्याला 4 नंबरचं टोकन द्यायला लावलं. साहेब, पण कॅशक्रोलमध्ये खाडाखोड होईल ना साहेब? होऊ देत खाडाखोड, मी सही करून ऑथेंटिकेट करेन. मग दुसरा पर्यायच नसल्यासारखं टोकन क्लार्कनं 4 नंबरचं टोकन आजोबांच्या पुढे सरकवलं. ते आपल्या हक्काचंच असल्यासारखं त्यांनी ते खसकन ओढून घेतलं. ते 3 नंबरचं नाही आहे ना याची 10 खात्री करून घेतली. खात्री पटताच ते खिशात जपून ठेवलं. प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच रोहननी सोडवला. त्याला स्वतःलाही त्याचं समाधान वाटत होतं. एक तक्रार निर्माण होण्यापूर्वीच त्या तक्रारीचं निराकरण केल्याचं ते समाधान होतं. पण तक्रारीचं हे निराकरण तात्पुरतं होतं हे रोहनला त्याक्षणी कुठे माहिती होतं. तो स्वतःच्याच निर्णयावर बेहद्द खुश होता. आनंदात तरंगत होता. समोर येणारी कामं अधिक उत्साहात हातावेगळी करत होता. त्या नादात पेन्शनर्सची गर्दी ओसरल्याचं त्याच्या खूप उशिरा लक्षात आलं. मघाशी संतापलेले आजोबा पैसे घेऊन केव्हा बाहेर पडले त्याला समजलंच नव्हतं. जेवणाच्या सुट्टीत टेबलवर मग हाच विषय.
त्या तिरसट तापट आजोबांचाच. कितीतरी छानदिष्ट माणसं रोहननं यापूर्वीही पाहिली होती. वयानुसार हेखेखोर एककल्ली बनलेली वृद्ध माणसंही त्याला माहिती होती. पण हे इतकं, असं इतक्या टोकाचं? रोहनला आश्चर्य वाटलं. थोडा रागही आला आणि हसूही. या ब्रँचमधल्या आजच्या पहिल्या दिवशी रोहननं त्याच्या कस्टमर्सची ओळख करून घेणं अपेक्षित होतं. पण या पेन्शनरची न ठरवताच रोहनशी झालेली ही विचित्र परिस्थितीतली ओळख मात्र त्याला अनपेक्षित होती. 1 महिना कापरासारखा ओढून गेला आहे हे नंतरच्या 1 तारखेच्या पेन्शनर्सच्या गर्दीमुळे रोहनच्या लक्षात आलं. या महिन्याभरात नवीन गावी, नवीन जागी रोहन बऱ्यापैकी रुळला होता. इथल्या इनमिन 3 स्टाफ मेंबर्सशीही त्याचे चांगले सूर जुळले होते. घरापासून दूर जाताना मनात असणारी अस्वस्थता या 1 महिन्याभरात बऱ्याच अंशी कमी होत चालली होती. पेन्शनर्सची गर्दी आणि गोंगाट मनातल्या समाधानामुळे रोहनला आज असह्य वाटत नव्हता. त्या गोंगाटाची एक लय ब्रँचच्या वातावरणात मिसळून एकजीव झाली होती. या गर्दीचं कसलंही दडपण न घेता हेड कॅशियर, क्लार्क आणि शिपाईही एकमेकात काहीतरी कुजबुजत स्वतःशी खुदू हसत होते. रोहनला त्यांचं ते हसणं कामाच्या कंटाळवाण्या रामरगाड्यात आलेला शीण घालवण्याचं, आनंद शोधण्याचं तंत्र असावं असं वाटलं. ते तसंच होतं, पण काहीसं क्रूर, दुसऱ्याला बोचकारणारं, ओरखडे ओढणारं. कारण ते त्यांचं हसणं पेन्शनर्सच्या गर्दीतून वाट काढत पुढे येत असलेल्या त्या आजोबांच्या संदर्भातलं होतं हे रोहनच्या क्षणार्धात लक्षात आलं. पुन्हा तो आणि तसाच स्फोट झाला तेव्हा. आजोबांनी पूर्वीसारखंच संतापातिरेकानं थैथयाट करत ते टोकन भिरकावून दिलं आणि पुन्हा त्यांचं अकांड तांडव सुरू झालं. रोहनला आता मात्र शांत राहणं अवघड झालं. हा तमाशा त्याला असह्य झाला. रोहननी संतापून त्या आजोबांकडे बघितलं, पण त्यांच्याकडे बघताच रोहनला जाणवलं त्या आजोबांचा उद्रेक, संताप थोडासा केविलवाणा झाला आहे. त्यांच्या आवाजातली थरथर काहीशी कातर होत चालली आहे आणि त्यांच्या वृद्ध नजरेत त्यांच्या संतापाला न जुमानता थोडासा ओलसरपणाही डोकवायला लागला आहे. रोहनच्या मनात डोकावलेला क्षणिक संताप विरूनच गेला. तो जागचा उठला, पण तो पुढे होऊन त्यांना काहीतरी समजावणार एवढ्यात स्वतःचं पासबुक आणि ते टोकन तिथे तसंच टाकून ते आजोबा पैसे न घेताच तिरीमिरीत निघून गेले. रोहननी त्यांना थांबवायचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. आजोबांची ही अशी जिवंत प्रतिक्रिया रोहनलाच काय, ब्रँचमधल्या कोणालाच अपेक्षित नव्हती. रोहन काय करावं या विचारात पडला. दुर्लक्ष करून स्वस्थ बसणं त्याला योग्य वाटेना. त्याच्या स्टाफचं कुजबुजणं आणि हसणं काही काळ थांबलं, पुन्हा सुरू झालं. अरे गप, येतील आपणच, जात्यात कुठं? त्यांच्यातलाच कोणीतरी कुजबुजला. ते ऐकलं मात्र आणि रोहन स्वतःच्या खुर्चीत बसता बसताच पुन्हा उभा राहिला. तडक आत आला. त्याला पाहताच क्लार्क थोडासा वरमला. काय हवंय? तो चाचरत म्हणाला. रोहननी त्याच्यासमोरचा कॅश स्क्रोल खसकन ओढून समोर घेतला. पाहिलं, पहिली 8 टोकन्स देऊन झाली होती, पण त्या क्रमातली 3 नंबरची ओळ रिकामी सोडली होती. 3 नंबरचं टोकन खास रिझर्व ठेवलं होतं त्या आजोबांसाठी. रोहनला कसंसच झालं.
त्या गलित गात्र थकलेल्या वृद्धाला डिवचून त्याच्या संतापात, त्याच्या मनस्तापात ते तिघेही स्टाफ मेंबर्स स्वतःचा आनंद शोधत होते. स्वतःचा कामाचा शीण घालवण्यासाठी आवश्यक असणारा आनंद. रोहनला त्या सगळ्यांची विलक्षण घृणा वाटू लागली. स्वतःच अपराधी असल्यासारखं वाटू लागलं. त्यांनी त्या आजोबांचं पेन्शन विड्रॉल पास करायला लावून त्यांचं पासबुक आणि पैसे ताब्यात घेतले. तुला माहिती आहे त्यांचं घर? त्यांनी शिपायाला विचारलं. शिपाई मानेनच हो म्हणाला. त्याला सोबत घेऊन रोहन बाहेर पडला. घर ब्रँचच्या जवळ चालत जाण्याच्या अंतरावरच होतं. आजवर डिपॉझिट मागायला किंवा कर्जवसुली करायला अनेक ग्राहकांचे उंबरे रोहननी झिजवले होते, पण एखाद्या ग्राहकाच्या घरी त्याला काहीतरी द्यायला तो असं पहिल्यांदा जात होता. ते घर नव्हतंच. मोडकळीला आलेल्या घराची ती अखेरची घरघर वाटत होती. दार आतून बंद होतं. रोहननी कडी वाजवली. काय करावं ते न सुचून शिपाई घुटमळत होता. मी जाऊ का? अखेर त्याने विचारलंच. मोकळेपणानं बोलण्यासाठी तो जाणंच रोहनला सोयीचं होतं. खूप वेळानंतर दार उघडलं गेलं. आजोबा रोहनला पाहून वर्रमले, थोडं बावरले. त्याचं हे असं येणं त्यांना अनपेक्षित होतं. साहेब, तुम्ही? आत येऊ? त्यांनी काही न बोलता आत येण्यासाठी वाट मोकळी करून दिली. हे तुमचं पासबुक आणि पैसे. ते थोडंसं ओशाळले. घ्या हो, हे द्यायला चालवतो मी. पुढच्या 1 तारखेला याल ना, तेव्हा काउंटरवर जाऊ नका. थेट माझ्याकडे या. तुम्हाला 3 नंबरच नाही तर कुठलंच टोकन घ्यायची जरुरी नाही. मी माझ्या केबिनमध्ये तुम्हाला पेमेंट आणून द्यायची व्यवस्था करीन. तुम्ही निश्चिंत राहा. रोहनच्या बोलण्यातल्या अनपेक्षित आपुलकीने त्यांना एकदम भरूनच आलं. समोरच्या तांब्यातलं घोटभर पाणी पिऊन त्यांनी सावरायचा प्रयत्न केला. तांब्याभांडं रोहनच्या हातात दिलं. पाणी पिऊन रोहन जायला उठला. चहा घ्याल का थोडा? नाही, नको. बँकेत गर्दी खूप आहे. शिवाय ही चहाची वेळ नाही आहे ना. येईन पुन्हा केव्हा तरी. थोडं थांबा. बोलतच ते आत गेले. क्षणार्धात लगबगीने बाहेर आले. खडीसाखरेचे 2 खडे रोहनच्या हातावर ठेवले. थरथरते हात जोडले. त्यांच्या दुःखाचा नेमका वेध घेण्याची इच्छा असूनही रोहनला त्यांची ती अगतिकता पाहून ते धाडस होईना. घरी नाही आहे का कोणी? त्यांनी सहज विचारलं. नाही ना. देवा घरी. ते भूतकाळात चाचपडत राहिले. चालताना ठेचकळावं तसा त्यांचा तोल जातोयसं रोहनला वाटलं. त्यांनी त्यांना हात देत सावरलं. त्यांच्या या परिस्थितीत तसंच सोडून निघणं रोहनला योग्य वाटेना. तो क्षणभर तिथंच समोरच्याच खुर्चीवर टेकला. स्वतःशीच बोलल्यासारखं ते सगळं आठवत राहिले. त्या आठवणीतून झिरपणाऱ्या दुःखातून बाहेर पडणारा त्यांचा एक एक शब्द त्यांना असह्य वेदना देत असल्यासारखा त्यांचा चेहरा विदीर्ण होत होता. लग्नानंतरच्या 1-2 वर्षातच संसार सुख म्हणावं ना, ते सगळं संपलंच. पोरीच्या वेळी हिला दिवस राहिले, तेच तिचा काळ ठरले. पोर जन्माला आली, पण हिने अंथरूण धरलं, सोडलंच नाही. तिला जगवताना आणि पोरीला तगवताना मी जीवाचं रान केलं, दुःख गिळलं.
त्यांच्या सेवेत आणि शुश्रूषेत माझा आनंद शोधत राहिलो. तो मिळायचा, पण करपून जळून गेल्यासारखा. बायकोचं आजारपण 5-6 वर्ष पुरून उरलं. तिची जगण्याची उमेद संपली तेव्हा तिच्याबरोबरच ते दुखणं गेलं. पोरीला आई होती तेव्हाही असून नसल्यासारखीच. त्या पोरीला मी तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं. पण जाताना माझी बायको एकटी नाही गेली. आपल्या पोरीलाही बरोबर घेऊन गेली ती. म्हणजे बायकोच्या आजाराशी खूप झुंजलो. ती शरीरानं मनानं झुंजत होती. मी शरीर मनानं तर झुंजत होतोच, त्याबरोबर धनानं सुद्धा. कर्जबाजारी झालो पण हारलो नाही. खंत कर्जबाजारी झाल्याची नाही आहे साहेब, यश न मिळाल्याची आहे. शेवटी तिला शहरात हलवली होती. ती गेली त्या क्षणी मी तिच्या जवळ नव्हतो. पोरीला घेऊन समोरच्या औषधाच्या दुकानातून बायकोची औषधं आणायला गेलो होतो. वॉर्डबॉय आम्हाला शोधत आला. बायको घाबरं करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ऐकलं आणि मी तडक दवाखान्याकडे धाव घेतली. पोरीचं बोट आपण सोडलंय याचं भान खूप उशिरा आलं. माझ्या मागोमाग रस्ता क्रॉस करताना ती ट्रक खाली चिरडली गेली ना, तेव्हा. ऐकून रोहनच्या अंगावर सरसरून काटा आला. पोरीकडे परत फिरावं का अखेरचे आचके देणाऱ्या बायकोकडे धाव घ्यावी या द्विधा मनस्थितीत क्षणकाळच गेला असेल साहेब. पण तेवढ्या अल्पकाळात दोघीही गेल्या होत्या. त्या गेल्यानं ती 3 तारीख होती साहेब. त्या गेल्या, तो महिना, ते वर्ष मी विसरलोय. पण ती 3 तारीख काळजात रुतून बसलीये. काल परवाची गोष्ट नाहीये साहेब, खूप वर्ष झाली. कर्ज आता संपत आलंय. ते पूर्ण फिटेपर्यंत जगायला हवंच ना. पण हे असं जगताना ना, तो 3 आकडा खूप त्रास देतो. जे मला विसरायचं असतं तेच दुःख तो ताजं करतो. तो 3 आकडा कुठल्याही स्वरूपात समोर आला ना की ट्रकवाल्यांनी करकचून दाबलेल्या ब्रेकचा आवाज थेट माझ्या काळजात रुतत राहतो साहेब. आणि जीवाचा थरकाप होतो. आजोबांच्या सांत्वनाला रोहनकडे शब्दच कुठे होते. त्यामुळेच तो बाहेर पडला तरी त्याचं मन त्यांच्या भोवतीच घोटमळत होतं. त्यांना समजून न घेता उलट त्यांना डिवचून त्याचे स्टाफ मेंबर्स एक प्रकारचा आसुरी आनंद मिळवत होते. पण त्यांना समजून घेऊन सावरण्यातून रोहनला मिळालेला आनंद किती निर्भेळ होता. हा आनंद त्या सर्वांनाही वाटणं रोहनला आवश्यक वाटू लागलं. आणि म्हणूनच लंच टाईममध्ये जेवणाच्या टेबलावर या सर्वांच्या गप्पांचा विषय अर्थातच आजोबांचाच असणार होता.
आनंद मिळवण्यासाठी मुळीच आटापिटा करू नकोस. मनापासून आणि जबाबदारीने तू तुझं काम कर. ते केल्याचाही एक वेगळाच आनंद असतो. घर सोडतानाचे आईचे हे अखेरचे शब्द रोहनला आठवले आणि तो स्वतःच चकित झाला. आईला नमस्कार केल्यानंतरचा सुखी भव हा आशीर्वाद त्याच्या मनात घुमू लागला. त्याचा यथार्थ अर्थ गवसल्यासारखा रोहन सुखावला. गर्दीत हरवलेल्या मुलाला अचानक आई दिसावी आणि झेपावून त्याने तिचं बोट धरावं तसा रोहन निश्चिंत झाला. त्या निश्चिंततेत कुठंतरी इथे या ब्रँचला येताना हरवलाय असं वाटणारा आपला आनंद लपून राहिलाय असं रोहनला वाटत राहिलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अरविंद लिमये लिखित आनंद शोधताना ही कथा. माझी खात्री आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.